नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत. महाराष्ट्रात सत्तांतर होते की नाही हाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे. उद्धव ठाकरे सरकार जाते का राहते हे अजून नक्की सांगता येत नाही. दोन्ही बाजूंनी कायदेशीर पद्धतीने वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्ता लढवून सरकार वाचवण्याचा एकीकडून प्रयत्न केला जातो, दुसरीकडनं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि हे करताना भारतीय जनता पक्ष नामानिराळा राहत आहे. प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रकांत दादा पाटील तर म्हणाले, काय चाललं आहे मला माहितीच नाही, माझे कार्यक्रम चालू आहेत, देवेंद्रजींचे कार्यक्रम चालू आहेत, आम्ही काय ते टी व्हीवरनं आणि वर्तमानपत्रातूनच बघतो, आम्हाला काही माहीत नाही काय चाललं आहे ते. असा साळसूतपणा हा भाजपचा एक मुख्य अविभाज्य भाग आहे. भाजपची ही तरा आहे. ढोंगीपणा, आत एक बाहेर एक, ही भाजपची पद्धत आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाजपचा संबंध नसेल तो मोहित कंबोज सुरतमध्ये काय करत होते, संजय कुटे जे देवेंद्रजींचे सहकारी ते गुवाहाटीत तळ ठोकून का बसलेले आहेत, माझ्या मागे एक महाशक्ती आहे असं एकनाथ शिंदे कुठल्या भरोशावरती म्हणाले. असे अनेक पुरावे सादर करता येतील. ज्या हॉटेलमध्ये हे तळ ठोकून आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे काय 40, 45, 50 जे काय आमदार असतील ते, त्यांचा रोजचा खर्च किती आहे. त्यांना प्रथम सुरतला नेण्यात आलं, सुरतहून गुवाहाटीला नेण्यात आलं, चार्टर प्लेनचा वापर करण्यात आला. हा पैसा आला कुठून, कोणाचा पैसा आहे हा, हे प्रश्न सर्वसामान्यांना पडले नाहीत, पडतीलच. हे प्रश्न ईडीला, इन्कम टॅक्सला कधीच पडणार नाहीत. पण काय आहे, जे लोक तिकडे गेलेले आहेत त्यापैकी प्रमुख म्हणजे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या PAच्या मागे ईडीचाही ससेमिरा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. नोटीस आलेली होती त्यांना. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही खेळी केली आहे किंवा ही जोखीम पत्करलेली आहे. म्हणजे ईडीची बंदूक समोर होतीच. पण एकनाथ शिंदे हे गेली 2.5 वर्षच काय, त्याच्या अगोदर जेव्हा फडणवीस मंत्रिमंडळात होते तेव्हापासून ते शिवसेनेपेक्षा फडणवीसांची जास्त काळजी करत होते असं लक्षात येत आहे. याचा अर्थ असा की शिवसेनेमधली सगळी आतली बित्तम बातमी, माहिती, स्ट्रॅटेजी त्यांची ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या अगदी निकटतम सहकारी जे कोणी असतील 2-4, ते सगळे भाजपला तेव्हापासून पुरवत असणार. एकनाथ शिंदे हे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी एकदा नाटक केलं होतं, आपल्याला आठवत असेल. स्टेजवर नाटक करून ते म्हणाले की भाजप आमचं काही ऐकत नाही, आम्हाला जुमानत नाही, आम्हाला विचारत नाहीत, म्हणून हा घ्या राजीनामा. म्हणून उद्धव ठाकरे तिथे होते. राजीनामा जर द्यायचा होता एकनाथ शिंदेना तर तो मुख्यमंत्र्यांकडे द्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तो राज्यपालांकडे पाठवला असता. पण तसं त्यांनी केलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग हे संपूर्ण नाटक होतं ते. हा व्हिडिओ अजूनही उपलब्ध आहे. आणि एकनाथ शिंदे हे 2.5 वर्षांपूर्वी जर त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर जाणं पसंत नव्हतं तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी, त्यांना जर एवढं हिंदुत्वाचं पडलं होतं ते आलेच कशाला मुळात महाविकास आघाडी सरकारमध्ये, हा खरा सवाल आहे. त्यामुळे हे हिंदुत्व हे सगळं नाटकबाजी आहे. या सगळ्या आमदारांना 2024मध्ये पुन्हा निवडून येण्यासाठी भाजपची मदत आपल्याला मिळेल आणि ती मिळावी. कारण भाजपच्या मदतीशिवाय आपल्या कामाच्या बरोबर आपण निवडून येऊ शकत नाही असं वाटतं आहे. आणि म्हणून ते तिकडे गेलेले. यापैकी सगळ्यात जे कावेबाज आहेत ते बघा, एक उदाहरणार्थ दीपक केसरकर, ते असं अतिशय तात्विक विचारवंतासारखा पवित्रा घेऊन शेवटपर्यंत शिवसेनेच्या हितासाठी आपण कसं काय काम करतो आहे आणि कुठली बाजू आपण कशी घेत नाही आहे असं दाखवत होते. पण ते एकनाथ शिंदेंकडे गेले आणि मग त्यांनी असं सांगितलं की मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्याभोवती 200-250 शिवसैनिकांचा गराडा पडला, माझ्या जीवाला धोका होता, सुरक्षेला धोका होता, वगैरे वगैरे वगैरे. ते असं हे जे सगळं नाटक आहे ह्याच्यामध्ये, ज्यावेळी तुम्ही दगाबाजी करणार आहात किंवा दगाबाजी केलेली आहे तुमच्या सहकार्याने,
असं जेव्हा शिवसैनिकांना कळतं तेव्हा त्यांचं माथं ठणकतं, तिडीक जाते त्यांच्या डोक्यात. आणि हे स्वाभाविक आहे. हे सगळे जे 40 आमदार असतील, 40-45 जे काय असतील एकनाथ शिंदेंबरोबर, त्या सगळ्या आमदारांनी जेव्हा ते शिवसेनेत होते आणि कोणी त्यांच्या सहकार्याने समजा दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असेल तर तेव्हा त्यांच्यापैकी काहींनी तरी अशा प्रकारे दमबाजी केली असेल की तुम्ही तिकडे कशा जाता म्हणून. त्यांना जाब विचारला नसेल, काही तोडफोड केली नसेल. आज तुम्हीच ही दगाबाजी करताय आणि मग एवढी तोडफोड झाली म्हणून एकदम तुमची नैतिकता जागृत होती आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा तुम्हाला प्रश्न पडला आहे, जीवाच्या सुरक्षेचा तुम्ही सगळा विचार करताय. पण तुम्हीसुद्धा तुमच्यापैकी काही जणांनी हा मार्ग अवलंबिला होता की नाही हा करा सवाल आहे. प्रश्न आहे की भाजपच्या आशीर्वादाने हे सगळं होतं आहे. देवेंद्र फडणवीस रोजच्या रोज आणि त्यांचे काही सरकारी रोजच्या रोज जे शिवसेनेला आणि त्यांना इशारे देत होते ते सगळे आत्ता त्यातले प्रमुख गप्प बसलेत आणि जे पडद्यावरती येत आहेत किंवा जे कॅमेरासमोर येत आहेत ते या विषयावरती शक्यतो बोलणं टाळता आहेत. हे सगळं श्रेष्ठींच्या दरवाजात आहे, श्रेष्ठी काय ते बघतील, शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे वगैरे हे सगळं म्हणत आहेत. एरवी चुरू जे बोलतात भाजपचे पोपट ते गप्प आहेत. पण आत्ता आपल्याला विचार करायचा आहे तो शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाचा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्यावेळी वर्षा बंगल्यावरनं सोडून मातोश्रीवरती गेले तेव्हा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकांना वाईट वाटलं, शिवसैनिकांना सामान्य वाईट वाटलं, सर्वसामान्य मराठी माणसाला प्रचंड वाईट वाटलं. तेव्हा हे दिसत होतं लोकांच्या डोळ्यांमध्ये. अनेकांना अश्रू आवरले नाही. त्यात मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर होत्या, इतर अनेक कार्यकर्ते होते. त्यांना दुःख झालं होतं, क्रेश झाले होते. पण उद्धव ठाकरे काय म्हणाले की मी वर्षा बंगला सोडलेला आहे, मी मातोश्रीवरती आलेलो आहे, मी माझ्या मंदिरात आलेलो आहे, कारण इथे बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान आहे. आणि मी जिद्द सोडली नाही, वर्षा सोडलेला आहे, जिद्द सोडलेली नाही. जर शिवसेनेचा मुख्य नेता जिद्द सोडलेली नाही असं म्हणतो आहे, अजूनही जबरदस्त ताकदीने केंद्रीय महाशक्तीला आव्हान देतो आहे, शिवसैनिकांना घाबरायचं कारण काय? आणि शिवसैनिक घाबरणारच नाहीत. मी इथे म्हणतोय की शिवसेनेला आज वाचवा, थेट आवाहन करतोय, शिवसेनेला वाचवा, उद्धव आणि आदित्यजींना सांभाळा. कारण सगळीकडून काड्या करणारे लोक, कुचाळक्या करणारे लोक, निंदा नालस्ती करणारे लोक आणि अर्वाच्य भाषेत टिप्पण्या करणाऱ्या जे भाजपमधल्या काही नेत्यांचे कुलदीपक आहेत ते अर्वाच्य भाषेत, वाह्यात भाषेत ठाकरे कुटुंबांची टिंगलटवाळी करत असतात, नालस्ती करत असतात. हे सगळं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मिताई ठाकरे, तेजस ठाकरे हे सोसत आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उद्धव ठाकरे काल म्हणाले, जे त्यांचं भाषण झालं ते असंच होतं की शिवसेना पुन्हा उभी राहणार आहे. शिवसेना म्हणजे केवळ गेलेले आमदार नाहीत, शिवसेना म्हणजे केवळ नेते नाही, सामान्य शिवसैनिक हा शिवसेनेचा आत्मा आहे, प्राण आहे. शिवसेना मी एक कुटुंब समजतो असं वारंवार उद्धव ठाकरे म्हणतात. आणि हे कुटुंब त्यांच्या काळामध्ये विस्तारलेलं आहे. त्यांनी मुद्दा आणून सांगितलं, जाणीवपूर्वक सांगितलं. असं दाखवलं जाते की बाळासाहेबांनंतर, मला आठवतं आहे की बाळासाहेबांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळी प्रचंड जनसमुदाय उसळला होता. त्या क्षणाचा मी साक्षी आहे, जवळनं सगळं बघितलं आहे. तेव्हा लाखो लोक हळहळले होते, शिवसैनिकांच्या ना अश्रू आवरत नव्हते, दुःख असह्य झालेलं होतं त्यांचं. आता शिवसेना संपली, आता सगळेजण राज ठाकरे आणि मनसेकडे वळतील असं बोललं जात होतं. उद्धव ठाकरेंकडे काही करिश्मा नाही आहे, नेतृत्व करण्याची धमक नाही, असं काही वाटेल ते बोलत होते. पण
स्वबळावरती उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला 63 जागा विधानसभेमध्ये मिळवून दिल्या, स्वबळावरती मिळवून दिल्या. मुंबई महानगरपालिका निवडणूक शर्थीने जिंकली, हे लक्षात घ्या. शर्थीने जिंकली, शिकस्त केली आणि त्यांनी स्वतःचं कर्तृत्व तिथे सिद्ध केलं. हेच कर्तृत्व त्यांनी अन्य ठिकाणी कल्याण डोंबिवलीला सिद्ध करून दाखवलं. आणि एवढंच नव्हे तर भाजपच्या दादागिरीला कंटाळून त्यांनी महाविकास आघाडी सरकारशी तह केला, तडजोड केली आणि सरकार स्थापन केलं. ईडीचा सगळा जो भडीमार आहे तो सगळा सोसून तपास यंत्रणांचा सगळा भडीमार, सगळा तपास चौकशा त्याला तोंड देऊन ते मजबूतपणे उभे राहिले. आणि मी इथे संजय राऊत यांचं मला मुद्दामून कौतुक करावं लागेल. संजय राऊतांनी 2 चुका केल्या, त्याचा मी निर्देश करीन की विधानसभा बरखास्त होणार आहे, बरखास्त करण्याची शिफारस केली जाणार आहे, असं म्हणण्याची त्यांना गरज नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे ते असं म्हणाले की आम्ही वाटलं तर महाविकास आघाडीतनं बाहेर पडू. उद्धव ठाकरे सांगत होते की सोनियाजी आणि शरद पवार हे त्यांच्या मागे सदैव उभे राहिलेले आहेत आणि नेहमीच विचारपूस करतात, चौकशी करतात, असं उद्धव ठाकरे आदल्या दिवशी म्हटलेलं असताना असं म्हणण्याची गरज नव्हती. शरद पवार, अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे तुमच्या मागे भक्कमपणे उभे राहिलेले आहेत. ज्यावेळी अजितदादा पवार असं म्हणाले की मला माहिती नाही याच्यामागे भाजप आहे, कारण भाजपच्या कुठल्याही नेत्याचं असं काही स्टेटमेंट नाही आहे, मी काय ऐकलं नाही आहे, भाजप या सगळ्या बंडामध्ये असेल असं मला वाटत नाही. तेव्हा शरद पवारांनी त्यांना टोला मारला, कॉन्ट्राडिक्ट केलं आणि थेटपणे सांगितलं की भाजपच याच्या मागे आहे, या बंडामागे भाजपचीच प्रेरणा आहे. सुरतमध्ये ठेवण्याचं कारण काय? गुजरातचं जिथे राज्य आहे, मग तुम्ही कलकत्त्याला का नाही ठेवलं जिथे ममता बॅनर्जी जिथे राज्य आहे, तिथे तुम्हाला असुरक्षित वाटत होतं. गुवाहाटीत का ठेवलं? कारण तिथे हेमंत बिस्व शर्मा यांचं राज्य आहे, भाजपचं राज्य आहे. हे असे अनेक पुरावे आहेत. असं असताना अजितदादा पवारांना असं म्हणायचं कारण नव्हतं. आणि संजय राऊतांनी जे विधानसभा बरखास्त केली जाण्याची शक्यता आहे असं म्हणण्याचं कारण नव्हतं. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतून बाहेर पडू वाटलं तर आम्ही असं म्हणणं हे किती मोठं स्टेटमेंट आहे, तेही करण्याचं कारण नव्हतं. परंतु जे 2 आमदार परत आले, गनिमी काव्याने परत आले, मार सोसून परत आले, कसे बसे परत आले, त्यांना पत्रकार परिषदे पुढे सादर करणं आणि त्यांची हकीकत जी आहे, भाजपची दहशत कशी होती, भाजपने फसवून कसं नेलं होतं, तिथे दादागिरी कशी केली, हे सगळं त्या 2 शिवसेनेच्या आमदारांनी सांगितलं. आणि संजय राऊत त्यावेळी म्हणाले की तुम्ही फार तर काय कराल, तुम्ही फार तर सरकार पाडाल, तुरुंगात टाकाल, गोळ्या घालाल, काय कराल, त्याच्यापेक्षा काय होणार, पण आम्ही उभे राहू. हे हिम्मत देणारं स्टेटमेंट हे संजय राऊतांनी केलं, याचं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. संजय राऊतांच्यावर मी अनेकदा टीका केली, त्यांचं जे काही मला पटत नाही. रोजच्या रोज स्टेटमेंट्स करण्याची गरज नसते. एकदा रोजच्या रोज बोलण्याची सवय झाली की मग त्याच्यातलं ते लोक गंभीरपणे घेत नाहीत, हा भाग ठीक आहे. पण संजय राऊतांनी आपल्या नेत्याची साथ सोडली नाही आणि इतरांनीही साथ सोडू नये म्हणून भक्कमपणे ते उभे राहिलेले आहेत. मागून वेगवेगळी कामं जी करण्याची आवश्यकता आहे, राजकीय कौशल्याने, हिकमतीने आणि शिवाय मीडियाला तोंड देणं, मीडिया पुढे आपले मुद्दे मांडणं आणि हिमतीने या सगळ्या संकटाचा मुकाबला करणं, हे संजय राऊतांनी केलेलं आहे. याच्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. अरविंद सावंत असतील, सुनील प्रभू असतील, अजय चौधरी जे अतिशय चांगले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा शिवडी हा मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी, आणि मुंबईत अनेकांना माहिती आहे की अतिशय सज्जन आणि ताबडतोब मदतीला धावून येणारा असा हा माणूस आहे अजय चौधरी. ते तर आता गटनेते झालेले आहेत आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं आणि त्यांनी करावं लागेल आणि ते भक्कमपणे उभे राहिलेले.
अरविंद सावंत यांच्यासारखा खासदार केंद्रीय मंत्री राहिलेला, ज्यावेळी सांगण्यात आलं की आपल्याला सरकारमधनं बाहेर पडायचं, ताबडतोब राजीनामा देणारा हा नेता, जो सामान्य परिस्थितीमधून पुढे आलेला आहे, बाळासाहेबांच्या काळापासूनचा, ते बरोबर आहेत. असे अनेक नेते जे आहेत ते आज उद्धवजींच्या मागे आहेत, उभे आहेत. नीलम गोऱ्हे यांनी त्यात विधान परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत. महिलांच्या प्रश्नावरती, अतिशय सामाजिक प्रश्नांवरती काम करणारे नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या रस्त्यावरती त्या उतरतात, अशा प्रश्नांवरती त्यांचा पाठपुरावा करतात प्रश्नांचा. अशा या नेत्या, त्यांनी हे जे काही हा जो काय आता अविश्वासाचा ठरावाच्या पूर्वी, म्हणजे अविश्वासाचा ठराव आणला जाते, पण ज्या सदस्यांना अपात्र ठरवण्यात येईल, काय केलं तर त्यांना अपात्र ठरवलं जाईल हे त्यांनी सांगितलं मीडियापुढे येऊन. अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी सांगितलं, काय प्रक्रिया हे सांगितलं. आणि शिवसेना किंवा महाविकास आघाडी सरकारसुद्धा हे सगळं आक्रमकपणे कसं करणार हे त्यांनी सांगितलं. शिवसेना आता आक्रमक झालेली आहे. जेव्हा हे बंड झालं तेव्हा 2 दिवस शिवसेना शांत राहील, पण अनेक ठिकाणी आता शिवसैनिक, जे सच्चे शिवसैनिक आहे, जे संकट काळामध्ये जहाज बुडत असेल तर उड्या मारत नाहीत, उंदरांप्रमाणे सैरावैरा धावत नाहीत, पण जे शर्थीने जहाज बुडण्यापासून वाचवतात असे शिवसैनिक जे आहेत ते आजही, मी काल मुद्दामून शिवसेना भवनाच्या जवळून गेलो तेव्हा मला शिवसैनिकांची गर्दी दिसली. तिथे काल बैठका झाल्या. आदित्य ठाकरे यांनी तर संबोधित केलं, उद्धवजींनी संबोधित केलं, जिल्हा प्रमुखांची बैठक झाली आणि मग पुढे सोडण्यात आलं की फार कमी लोक तिथे हजर होते. जिल्हा प्रमुख, संपूर्ण पक्ष खाली झालेला आहे, उद्धव ठाकरे एकटेच उरलेले आहेत. ते जणू काय एका खोलीमध्ये बसून देवदासाप्रमाणे उदासपणे काही गाणी गात आहेत, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे मीडियाच्या मार्फत झाला. एवढंच नव्हे तर हे जे बंड आहे ते उद्धवजींनीच रचलेलं आहे. उद्धवजींनीच ते तिकडे पाठवले आहे. याचं कारण उद्धवजींना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपबरोबर जायचं आहे, पण एकदम रिव्हर्स गिअर कसा टाकायचा म्हणून त्यांनी अगोदर एकनाथ शिंदे आणि गटाला पाठवले. अशा खोट्या नाट्या अफवा पसरवण्यात आल्या. हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघांनी सांगितलं, बघा, पूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेमधनं बाहेर पडणं अशक्य असायचं, कारण शिवसेनेची एक प्रकारची दहशत होती. पण आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही मवाळ झाली आहे, नेमस्त झालेली आहे. बघा, भीमशक्ती आणि शिवशक्तीला एकत्र आणण्यासारखी गोष्ट हे उद्धवजींच्या काळात झाले. अनेक मी मुंबईकर हे अभियान त्यांच्या काळात झालं. व्हॅलेंटाईन्स डेला जो विरोध शिवसेनेचा पूर्वी होता तो आदित्यजींनी असा हे संपूर्ण धोरण बदललं व्हॅलेंटाईन्स डेच्या विरोधाचं. आणि उलट आदित्य ठाकरे यांनी काल सांगितलं की 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. पायाभूत सुविधांची कामं होत आहेत, पर्यावरणपूरक धोरणं आखली जात आहेत. उद्धव ठाकरेंनी तर एक त्यांच्या भाषणात सांगितलं की मी काय अन्याय केला आहे. ते म्हणाले, मी आजारी असताना कोविड काळामध्ये आणि त्यानंतर ऑपरेशन त्यांचं झालं, त्यानंतर तर त्यांच्यावरती खूप नियंत्रण आलं. आत्ताही ते कोविडशी झुंज देत आहे स्वतः. अशावेळी बाहेर फिरण्यावरती मर्यादा होत्या. तरीसुद्धा असं जर असेल की त्यांच्या हातून चुका होऊ शकतात, कनेक्ट कमी झाला असेल, आदित्यकडून सुद्धा बाहेर जेवढे दौरे व्हायला पाहिजे होते तेवढे झाले नसेल, असेल शक्य. पण त्यासाठी म्हणून पक्ष सोडणं आणि राष्ट्रवादीने फंड दिला नाही, आमची कामं होत नाहीत म्हणून डायरेक्ट पक्षाशी द्रोह करणं हे योग्य आहे का? मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्ष सतत सांगते की जनादेशाचा शिवसेनेने अपमान केलेला आहे. आता जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला असं म्हणताय,
तर बिहारमध्ये नितीश कुमार हे लालूंबरोबर होते, त्यांना आपल्याबरोबर खेचून सरकार कोणी स्थापन केलं. काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींबरोबर सरकार कोणी स्थापन केलं. एवढंच नव्हे तर शरद पवारांच्याबरोबर पुरोगामी लोकशाही दलामध्ये जो भाजपचा पूर्व होता जनसंघ, तो कसा काय होता. त्याच्यामध्ये जनसंघ शरद पवारांबरोबर का गेला. शरद पवारांनी बंड केलं होतं. उलट काँग्रेसशी ज्याला म्हणतात की खंजीर खुपसला होता, असं जे दंतकथा म्हणलेली आहे, त्या खंजीर खुपसणाऱ्या शरद पवारांबरोबर जनसंघ तेव्हा का गेला होता. त्यांना जर एवढं तत्त्वाचं पडलं होतं. आणि 2017 साली अजितदादांबरोबर आपल्याला माहिती आहे की 2019मध्ये 3-4 दिवसाचं सरकार देवेंद्रजींनी स्थापन केलं होतं, ते पडलं. पण 2017 साली शिवसेनेशी पटेन असं झाल्यानंतर, म्हणजे शिवसेना आपल्यासमोर लोटांगण घालत नाही आहे, आपली लाचारी करत नाही आहे, म्हणून राष्ट्रवादीशी चर्चा सुरू झाली होती. हे आशिष शेलार यांनी सांगितलं होतं. आशिष शेलार यांनी स्पष्टपणे काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की राष्ट्रवादीबरोबर आम्ही जायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर अजितदादांच्या विरोधात भाजपचे नेते वक्तव्य करत नाहीत, जे अजितदादा भ्रष्ट आहे, सिंचनात भ्रष्टाचार झाला असं वारंवार म्हणत होते. 3-4 दिवसाच्या सरकारच्या काळामध्ये अजितदादांवरचे आरोप सगळे संपले. ते व्हाईट वॉश झालं, सगळं रंगसफेदी झाली त्याच्यावर, किंवा ते वाहून गेले सगळ्यावर. ही भाजपची लबाडी सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. भाजप शिवसेनेमधनं जे बाहेर पडले आपल्याला माहिती असेल, गणेश नाईक, छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, या सगळ्यांची ताकद शिवसेनेमध्ये बाहेर पडल्यानंतर वाढलेली नाही आहे. शिवसेनेत असताना ते ताकदवर नेते होते, पण त्यामागे शिवसेनेची ताकद होती. पण शिवसेनेनंतर सोडल्यानंतर छगन भुजबळांचा पराभव झाला, गणेश नाईकांचा पराभव झाला निवडणुकीमध्ये, नारायण राणेंचा तर अनेकदा पराभव झाला. काय सांगतायत ते कोकणचे नेते, महाराष्ट्राचे नेते, मी आज महाराष्ट्राचा सगळा दौरा करणार आहे वगैरे वगैरे वगैरे. कोकणातल्या एका जिल्ह्याचे ते नेते आहेत. कोकणातल्या हे त्यांची ती मर्यादा आहे. आणि त्यांनी अतिशय जहरी टीका करूनसुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांचं जे मेडिकल कॉलेज आहे त्याच्यावरती स्वाक्षरी केली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यांना रोजच्या आरोपांना उत्तर देण्याचं टाळलेलं आहे. मी तुम्हाला आता 2 उदाहरणं सांगतो की शिवसेना हे एक कुटुंब कसं आहे. अनेक वर्षांपूर्वी मनोहर जोशी आणि बाळासाहेब हे नाशिकच्या दौऱ्यावरती होते. भाषण संपलं बाळासाहेबांचं, सभा संपली आणि तिथेच मुक्काम ठोकणार होते. तिथल्या एका साहित्यिकांच्याच घरी मला वाटतं मुक्काम होता त्यांचा. त्यावेळी मनोहर पंतांना असं कळालं की त्यांची मुलगी आजारी तापाने फणफणलेली आहे. मग मनोहर पंत म्हणाले की मी बाळासाहेबांना म्हणाले मी जातो आता लगेच मुंबईला. हे अनेक वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा मनोहर पंत हे भोईवाड्याच्या जवळ अहमद सेलर्स बिल्डिंग तिथे राहत होते. बाळासाहेब म्हणाले की काय झालं, ते म्हणे ताप आला आहे तिला, कौटुंबिक हे आहे. ते बाळासाहेब असं म्हणाले मनोहर पंतांना, तुमची मुलगी माझी कोणीच नाही का. आणि बाळासाहेब मनोहर पंतांबरोबर मुंबईला आले, तिथून त्यांच्या घरी गेले आणि सगळी विचारपूस केली, चौकशी केली. हे शिवसेना एक कुटुंब असल्याचं लक्षण आहे. दुसरं उदाहरण सांगतो की ज्यावेळी राजस्थानमध्ये उद्धव ठाकरे हे फोटोग्राफी करायला गेले होते. राजस्थानमध्ये आपल्याला माहिती आहे की किती चांगलं संपूर्ण दृश्य असतं आणि उद्धव ठाकरे हे किती चांगले छायाचित्रकार आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी ते गेले असताना एकदम काही लोक आले ते आणि ते म्हणाले तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव ना. उद्धवजी म्हणाले हो हो बाळासाहेबांचं. ते म्हणाले की बाळासाहेब हा देव माणूस आहे, तुम्ही एका देव माणसाच्या घरात जन्म घेतलेला आहे असं ते म्हणाले. काय संबंध ते महाराष्ट्राच्या बाहेरचे परप्रांतीय लोक. पण हे बाळासाहेबांचं हे गुडविल. मी बाळासाहेबांनी काय केलं
मी बाळासाहेबांवरती अनेक वेळा, शिवसेनेवरती अनेक वेळा टीकाही केलेली आहे, चांगली टीका केलेली आहे, हे मी अजिबात अमान्य करत नाही. पण त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या तेव्हा त्याचं तेव्हाही कौतुक केलेलं होतं आणि आजही करेन ते कौतुक. ज्यावेळी शिवसेना संकटात आहे तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये जी काही कामं मराठी माणसासाठी सुरुवातीला केलेली, मराठी माणसासाठी, ती महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी लक्षात घेतली पाहिजे. आधी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात से प्रबोधनकार होते, आचार्यातले कॉम्रेड डांगे, एस एम जोशी होते आणि संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन यशस्वी झालं, आपला जो महाराष्ट्राचं स्वप्न साकारलं. त्यानंतर जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ती अस्तंगत झाली. पुढे संयुक्त महाराष्ट्र समिती संपली. मग ते जे मराठी अस्मिता होती ती पोटात घेऊन शिवसेनेचा जन्म झाला. त्यामुळे मराठी अस्मिता ही आहेच, महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आहेच आणि असायलाच पाहिजे. मग मराठी पाट्यांपासून ती मराठी माणसांना नोकऱ्या देण्यापर्यंत अनेक गोष्टी शिवसेनेने केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे, शिवसेना म्हणजे मुंबई नव्हे, ठाकरे कुटुंब म्हणजे मराठी माणूस नव्हे. त्याच धर्तीवर मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्व नव्हे, नरेंद्र मोदी म्हणजे हिंदूंचा एकमेव त्राता नव्हे, देवेंद्र फडणवीस म्हणजे हिंदुत्व नव्हे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हिंदुत्वासाठी मी तुम्हाला सांगतो की गिरीश बापटांनी जे खासदार आहेत भाजपचे त्यांनी कबूल केलेलं आहे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. गिरीश बापटांनी, ज्यांनी पुण्यामध्ये जुने जाणते भाजपचे खासदार, पुण्यात अनेक चांगली कामं केली आहेत त्यांनी. लक्षात घ्या भाजपच्या समर्थकांनो, जे चांगले लोक आहेत भाजपचे त्यांचं मी कौतुकच करतो. मग रामभाऊ म्हाळगी असतील, राम कापसे असतील, रामभाऊ नाईक असतील, अनेकांचं, नानाजी देशमुख असतील जे मूळ संघाचे होते, वाजपेयी असतील. गिरीश बापटांनी लिहून ठेवलं आहे की बाबरी मशीद पडल्यानंतर कोणीही जबाबदारी नसताना ती बाळासाहेबांनी स्वीकारली जबाबदारी. बाबरी मशीद पडणं हे मला मंजूर नाही, पाडणं हे मला मंजूर नाही, त्याचा मी निषेध आणि धिक्कार केलेला आहे. पण ज्यांनी हे कृत्य केलं ते घाबरले होते आणि आता ते येऊन सांगतायत की आम्ही त्या आंदोलनात कसं होतं. इतके वर्ष त्यांनी का सांगितलं नाही, पण आंदोलनात असतील इतके वर्ष ते का बोलले नाही. गिरीश बापटांनी हे लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांनी जे मराठी माणसासाठी काम केले त्याचंही त्यांनी कौतुक केलेलं आहे गिरीश बापटांनी. दुसरी गोष्ट अशी जी महत्त्वाची आहे की अनेक जणांनी शिवसेनाचा त्याग केला आहे. जी नावं जी आहेत मी तुम्हाला सांगतो सुरुवातीपासूनची, सुधाकर लोणे, बळवंत मंत्री, बंडू शिंगरे, हेमचंद्र गुप्ते जे मुंबईचे मेयर होते, दत्ता प्रधान, अरुण दाभोळकर, विलास गुंडेवार, अशोक देशमुख, मोरेश्वर सावे, डॉक्टर रमेश प्रभू, सतीश प्रधान, सुबोध मोहिते, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, सुरेश जैन मंत्री होते ते, विखे पाटील, पितापुत्र म्हणजे बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसमधून ते शिवसेनेत गेले, आता तर सगळे हे मंडळी भाजपत गेलेली आहेत. दशरथ पाटील, संजय निरुपम, भास्कर जाधव जाऊन परत आले शिवसेनेमध्ये, बाळा नांदगावकर, किती लोकांची नावं घ्यायची. हे सगळे जण बाहेर गेले पण शिवसेनेची ताकद कमी झाली नाही. मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला जे मोठे नेते होते त्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि शिवसेना नष्ट होईल, संपेल असं जे वाटत होतं तसं काही झालं नाही. आज हा जो काही 50 आमदारांचा जो गट आहे तो गेलेला आहे तिकडे, 50 आमदारांचा गट. आणि उद्धवजींनी किंवा आदित्यजींनी सांगितलं की सर्वसामान्य शिवसैनिक जो आहे तो आमच्याबरोबर असेल अजूनही. आणि आपल्याला दिसते ठिकठिकाणी, कोल्हापूर, सांगली, ठिकठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिक रस्त्यावरती येतो आहे. तानाजी सावंतांच्या कार्यालयावरती आज हल्ला झाला, माहिती आहे आपल्याला. सदा सरवणकर असतील,
अनेक मुंबईमध्ये आणखीन 2 आमदारांच्या कार्यालयांवरती किंवा इथे ठिकाणी हल्ले झाले. शिवसैनिक संतप्त झालेला आहे. या हल्ल्यांचं मी समर्थन करत नाही, पण शिवसेना ही आक्रमक आहे. ते खवळून उठलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की ही मराठी अस्मिता जी आहे, जे जागवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. लता मंगेशकरांनी सुद्धा सांगितलं होतं, ज्यांचं अलीकडे निधन झालं, त्या लता मंगेशकरांनी सांगितलं होतं की बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की एक दिवस दिल्लीवरती सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. महाराष्ट्र दिल्ली पुढे लाचार असा असता कामा नये. स्वाभिमान हा आपल्याला शिकवला आहे कोणी? शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, लोकमान्यांनी स्वाभिमान शिकवला आहे. लता मंगेशकरांनी या सगळ्याचा उल्लेख केला आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की ही शिवसेना एक दिवस दिल्लीवरती भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. मराठी माणसांनी शिवसेनेने केलेली कामं ही लक्षात ठेवली पाहिजेत. आणि संकट काळामध्ये शिवसेनेबरोबर काय व्हायचं शिवसेनेबरोबर मी म्हणतो आहे. प्रत्येक पक्षात दोष असतात, तसे या पक्षात, या संघटनेतसुद्धा असतील दोष आहेत, पण मराठी माणसासाठी ही संघटना जगली पाहिजे. आणि जे हिंदुत्वाचं कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे आहे असं म्हणतात, त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्याही अगोदरपासून शिवसेना हिंदुत्वाचं राजकारण मला स्वतःला मान्य नाही आहे. मी तर अनेक वर्ष त्याच्यावर टीका करत आलो आहे. पण आमच्याकडे मोनोपोली, आमच्याकडे आला नाहीत तुम्ही, तर तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधातलं राजकारण करताय, हे मान्य होण्यासारखं नाही आहे. शिवसेनेनी आपण जर बघितलं असेल की दुर्गाडी किल्ल्याच्या इथला जो काय वाद होता, कितीतरी गोष्टी सांगता येतील की ज्या शिवसेनेने त्या काळामध्ये त्या भूमिका घेतलेल्या आहेत. किंवा महाडचा तो महिकावती मंदिराचा जो तिथला जो वाद होता, त्यावेळी भूमिका घेतली. मुंबईच्या दंगलीच्या वेळी शिवसेना हिंदुत्वाच्या आणि हिंदूंच्या मागे उभी राहिली. त्यांनी असा दावा केला की आम्ही हिंदूंचं इथे रक्षण केलं, जे अनेक संकटात होते तेव्हा. एका ठिकाणी मला आठवते की एक प्रसंग, हे आपलं गोल देऊळ किंवा तो परिसर आहे तिकडचा, म्हणजे भेंडी बाजार किंवा त्या परिसराला, तिथे काही माणसं संकटात सापडलेली दंग्यांच्या काळात. तेव्हा बाळासाहेबांनी त्यात लक्ष घातलं आणि मुंड्यांशी, त्यांचे गोपीनाथरावांशी चांगले संबंध होते, त्यांना सांगितलं तुम्ही तिथे ताबडतोब जाऊन त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांनी आपण ती सुटका करूया. आणि सुटका केली त्यांनी. असे अनेक प्रसंग सांगता येतील की ज्यामध्ये शिवसेनेने हिंदुत्ववादी भूमिका नुसती तोंडी लावण्यासाठी केली नाही, तर हिंदू समाजासाठी लढलेली आहे. आक्रमकपणे रस्त्यावरती उतरलेली आहे ही अनेक. किंवा जो रमेश प्रभू यांची निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा प्रचार बाळासाहेबांनी केल्यामुळे त्यांचा मताधिकार रद्द झाला. ही 1987 सालची गोष्ट आहे. केव्हापासून, त्याच्याही अगोदरपासून मी भिवंडीच्या किंवा या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या अगोदरच्या सुद्धा आहेत त्याच्यात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे केवळ आम्हीच हिंदुत्ववादी आहोत असं सांगण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 1997 सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठं आक्रमण झालं होतं. बाळासाहेबांना सुद्धा खात्री नव्हती की आपलं सत्ता पुन्हा येईल की नाही. पण सत्ता आली तेव्हा बाळासाहेबांनी, मी त्या ठिकाणी होतो, सभेत सगळ्या शिवसैनिकांना आणि समोरच्या जनसमुदायाला साष्टांग दंडवत घातला. त्यांनी साष्टांग दंडवत घातला. हे असे बाळासाहेब होते. म्हणजे तुम्ही मला मतं दिली आहेत, तुम्ही मला अडचणीच्या काळामध्ये मदत केली आहे, त्याबद्दल कृतज्ञता भाव होता. उद्धवजींनी काय केलं असं म्हणतात. रक्तदान शिबिरं घेऊन
जो महायज्ञ आरंभला होता तो उद्धवजींनी आरंभलेला होता. उद्धवजींची त्यामागे प्रेरणा होती. हे कोणी केलं होतं किंवा कोरोनाच्या काळामध्ये लोकांना मदत कोणी केली, हे सगळे विषय लक्षात ठेवले पाहिजे. एवढंच नाही तर मी ज्याला म्हणतो की महाराष्ट्राचा जो मी अनेक पोस्टमध्ये याचा उल्लेख केला आहे, देशाच्या विकास दरापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास दर जास्त आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र पुढे आहे. नवीन करार मदा होत आहेत. मग लगेच लोक कुचकटपणे विचारतात पण ते प्रत्यक्षात येणार आहेत का? हा प्रश्न त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विचारला का? जे मेक इन इंडियाचा मोठा इथे शो झाला, इव्हेंट झाला, त्याचं काय झालं पुढे? हा फडणवीसांना या लोकांनी प्रश्न विचारला का? हा प्रश्न तेव्हा विचारला नाही. तर या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आय टीमध्ये मला खूप काही काम करायचं होतं म्हणून मी माझ्याकडे आय टी ठेवली आणि बाकी नगरविकास सगळी महत्त्वाची खाती जी मी महत्त्वाची जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे दिली असं उद्धवजींनी सांगितलं. आणि अगोदर सरकार असताना एकनाथजींकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महत्त्वाची खाती दिली होती असं त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांची प्रगती बघा ना कशी झाली आहे. मी आधी ते रिक्षा चालवत होते, तिथून रिक्षा चालवत होते, मी चांगली गोष्ट आहे काय, मी हे नाही, मेहनत करत होते, तिथून ते शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, आमदार, विरोधी पक्षनेता, महत्त्वाची खाती असलेला मंत्री, अजून काय पाहिजे माणसाला? काय एकाच माणसाला सगळं दिलं पाहिजे? या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट असते की बाळासाहेबांच्या काळात आणि उद्धवजींच्या सुद्धा प्रारंभिक काळात, जेव्हा बाळासाहेब हयात असताना उद्धवजींनी राजकारण प्रवेश केला, तेव्हा जेव्हा मोबाईल इंटरनेटचं युग नसताना उद्धवजींनी सुद्धा, मला आठवते की भारनियमनाचे शेतकऱ्यांचे, ऊस शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गावोगावी जाऊन मांडले होते आणि ताकद शिवसेनेची ग्रामीण भागात उद्धवजींनी निर्माण केली, मोठ्या प्रमाणात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या अनेक समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्या समस्या सुटल्या जाव्यात म्हणून फडणवीस सरकारच्या काळातसुद्धा वाईटपणा पत्करून शिवसेनेने आपल्या या भूमिका, शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, कर्जमाफी असेल, विजेचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न त्यावेळी मांडले होते. हेही मराठी माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने काय लक्षात ठेवलं पाहिजे हे मी सांगितलं की भाजपकडे त्याचं होलसेल कंत्राट नाही आहे. राष्ट्रवादी किंवा काँग्रेसबरोबर शिवसेना गेली म्हणजे हिंदुत्व संपलं म्हणजे काय? उलट ते हिंदुत्व अधिक त्यांचं विकसित कसं झालं आहे की उद्धवजींनी सांगितलं की औरंगजेब नावाचा सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीरमध्ये कशा पद्धतीने दहशतवाद्यांसाठी लढण्याचं काम केलं, धैर्याने लढण्याचं काम केलं, याचं कौतुक केलं त्यांनी. म्हणजे संभाजीनगर किंवा औरंगाबादला जाऊन त्यांनी हे कौतुक केलं, जाहीर सभेमध्ये कौतुक केलं. अमरनाथ यात्रेकरूंच्या अंगाला हात लावाल तर बघा असा दम हा बाळासाहेबांनी मारला होता. हे हिंदूंचं कॉज घेणं नव्हतं. ज्यावेळी शीख विरोधी दंगल दिल्लीत झाली तेव्हा इथल्या शीखांचं रक्षण कोणी केलं? काश्मीरी पंडितांना मुंबईमध्ये येऊन त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या मुलांसाठी मदत कोणी केली? बाळासाहेबांच्या काळात केली होती. हे हिंदुत्व नव्हतं का? हे अशा अनेक गोष्टी सांगता येतील. मराठी माणसासाठी शिवसेनेने भरपूर केलं आहे. हिंदुत्वासाठी स्वागत, हिंदुत्वाचं घाऊक कंत्राट हे भाजपला देण्यात आलेलं नाही आणि त्यासाठी आम्ही ही पार्टी सोडून ती पार्टी जॉईन करत आहोत. हे सगळा बकवास आहे. जे बंडखोर, तथाकथित बंडखोर आहेत ते. आणि जर शिवसेनेवरती किंवा मराठी माणसावरती मनापासून प्रेम करणाऱ्या लोकांनी जर अशा प्रकारच्या बंडखोरीला धडा शिकवण्याचं ठरवलं, धडा म्हणजे मतदानातून, तर असे प्रयत्न यशस्वी होणार नाही. आज ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावरती उतरलेत आणि मी असं तुम्हाला सांगतो आहे की शिवसेना भवनामध्ये असा कार्यक्रम एक झाला पाहिजे की ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि त्यांचे जे शिवसैनिक युवा सेनेचे लोक आहेत
आणि शिवसेनेचे प्रमुख नेत्यांनी शपथ घेतली पाहिजे जाहीर, ती प्रक्षेपित करा की आम्ही बाळासाहेबांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच सरळ जाऊ, कुठल्याही गलिच्छ तडजोडी करणार नाही आणि ती शपथ प्रक्षेपित करावी. ज्या लोकांनी शिवसेनेच्या पाठीत सुराख उपसलेला आहे आणि पुन्हा लोकांना तत्त्वज्ञान ऐकवत आहेत, पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रचंड पैसा खर्च करून तिथे राहिलेले ते त्यांची भूमिका योग्य त्यांना वाटत असेल तर ते तिकडे गेले कशाला, महाराष्ट्रात का नाही परत येते ते. तर अशी गोष्ट आहे. आणि शरद पवारांनी जेव्हा सांगितलं की त्यांना परत यायला लागेल, कारण शेवटी विधानसभेतच दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे, तेव्हा नारायण राणे म्हणाले की धमकावलं तर घरी जाणं मुश्किल होईल. धमकावलं आहे शरद पवारांनी. शरद पवार कधी धमक्या देतात अशा प्रकारच्या? आणि घरी जाणं मुश्किल होईल, केंद्रीय मंत्री म्हणतो एक महाराष्ट्रातला देशातला, आणि घरी जाणे मुश्किल होईल अशी शरद पवारांना धमकी देतोय. हे समजतात कोण? त्यांना आंदण दिलं आहे का देश किंवा महाराष्ट्र? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. केंद्रीय मंत्र्यांनी अशा प्रकारे दादागिरीची भाषा बोलता कामा नये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की मगाशी ज्याचा उल्लेख आहे की शिवसेनेने जातीपातीचा कधी विचार केला नाही, हे गिरीश बापटांनी सुद्धा जाहीरपणे मान्य केले, अनेक जण मान्य करतात. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मराठा समाज अनेक पक्षामध्ये आहे, पण मराठेतर जे OBC आहेत किंवा बौद्धेतर जे दलित आहेत आणि बेरोजगार वर्ग, गरीब वर्ग, कमी शिकलेला वर्ग हा शिवसेनेकडे आहे. त्यांना आधार देण्याचं काम तो करतो. आणि याच्यातनंच अनेक स्टार्टअप उद्योजक जे आहेत, ज्यांच्याकडे काही भांडवल नाही, घराणेशाहीतनं जे आलेले नाहीत, अशांना आधार देण्याचं काम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र नंबर 1 हे लक्षात ठेवलं पाहिजे. काल उद्धवजीने एक चांगला मारला, टोमणे बॉम्ब वगैरे काही म्हणा तुम्ही. एकनाथ शिंदे जर घराणेशाहीचा उल्लेख करत असतील तर शिंदे यांचा मुलगा खासदार आहे, त्याचं काय? त्याचाही विचार करायला लागेल ना. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण की हे लोक कशा प्रकारचा बोगस युक्तिवाद करत आहेत, भोंगळ युक्तिवाद करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही थोडेच मुद्दे मला सांगायचे ते म्हणजे राणे यांच्या नेतृत्वाखाली 1999 आणि 2004 युतीचा पराभव झाला होता, हे लक्षात ठेवा. राणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये असताना ते मुख्यमंत्री झाले होते. त्या काळामध्ये म्हणजे 1999 आणि 2004 एक चमत्कार करण्याचा त्यांचा प्रयोग साफ फोल ठरला होता. त्याची कारणं काही असतील, पण तो त्यांचा पराभव झालेला होता. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण. आणि आज मी असं म्हणणार आहे तुम्हाला की शिवसेनेनी ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं, राहायचं आहे त्यांनी राहावं. म्हणजे खरे शिवसैनिक आहेत त्यांनी राहावं असं म्हटलं आहे. ह्या खऱ्या शिवसैनिकांचं जे दर्शन मला विशेषतः मला वाटतं कोल्हापूर का कुठे होत्या, एक महिला पुढे येऊन जबरदस्त घोषणा देत होती. आणि उद्धव ठाकरेंच्या मागे आम्ही, आदित्य ठाकरेंच्या मागे आणि आम्ही खऱ्या शिवसेनेच्या मागे असं जोरात घोषणा देत होतो. त्यापासून अनेक महिलांनाही प्रेरणा मिळेल, तरुणींना प्रेरणा मिळेल. महिला वर्गामध्ये उद्धव ठाकरेंची लोकप्रियता विलक्षण आहे. ज्यांनी बंड केले त्यांच्या घरासमोर शांतपणे राहुटी टाकून निषेध सत्याग्रह ठिकठिकाणी आयोजित करता येऊ शकतो, ठिकठिकाणी, की हे आम्हाला मंजूर नाही, हिंसक पद्धतीने, अशा पद्धतीने. त्यानंतर त्यांची या सगळ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल जी स्तुती करणारी स्टेटमेंट्स दिली होती, शिवसेना कशी चांगली चाललेली आहे ही जी निवेदनं दिली होती, त्याचे जे व्हिडिओज आहेत ते रिलीज केले पाहिजेत की अगोदर काय म्हणत होते हे. नंतर ज्यांना शिवसेना घाबरटे वगैरे असं म्हणतात, शिवसेना माझ्या मते तर मला तर काही घाबरलेली बिलकुल दिसली नाही. संघर्षाची वेळ अनेकदा आली आणि संघर्षातून आम्ही बाहेर पडलो असं आदित्य ठाकरे म्हणाले. पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की बाळासाहेब ठाकरे एकदा नागपूर एअरपोर्टवर गेले होते, तेव्हा एका दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हातात रिव्हॉल्वर होतं.
पण बाळासाहेब घाबरले नव्हते तेव्हा. आणि 1968च्या एका प्रसंगामध्ये ते मोरारजी देसाई म्हणजे जी मोरारजी देसाई होते मुख्य केंद्रामध्ये, आणि मोरारजी देसाईंच्या समोर म्हणजे त्यावेळी आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे शिवसेना रस्त्यावर उतरली होती, सीमा प्रश्न कसा पेटलेला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे एका जीपवर चढलेले होते. पण त्यावेळीसुद्धा ज्यावेळी की त्यावेळी दगडफेक सुरू झाली होती जोरात, पण बाळासाहेबांनी कुठेही लपले नाहीत, स्ट्रॉंगपणे तिथे उभे राहिले त्यावेळी. आणि त्याचवेळी म्हणजे हे महाराष्ट्रातले माझे एक संपादक जे दिवंगत संपादक गोविंद तळवलकरांनी सांगितलं की ज्यावेळी 1969 साली अनेक ठिकाणी पेटायला लागले, म्हणजे शिवसेनेच्या आंदोलनामुळे काही ठिकाणी अनेक ठिकाणी लोकांना घराबाहेर पडता येईना, भाजीसाठी दुधासाठी जाता येईना, तेव्हा याच्यातनं किती मार्ग काढा म्हणून असं आवाहन त्यांनी केलं. तेव्हा बाळासाहेबांनी त्याला संवेदनशील प्रतिसाद दिला. सर्वसामान्य माणसांची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी मग एक पत्रक काढण्यात आलं, आणि मग या दंगली असतील किंवा जे हाणामाऱ्या आहेत ते थांबल्या आणि सर्वसामान्य माणसांना बाहेर फिरता आलं. सीमा प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावरती उतरली होती हे आपल्याला माहिती असेल. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्याला आपण म्हणतो की आज शिवसेना जी आहे ती एकाकी आहे, उद्धव ठाकरे एकाकी आहे, ठाकरे फॅमिली एकत्र आहे, एकाकी असं म्हटलं जात आहे. आता इथे एक सांगायला पाहिजे स्पष्टपणे की हे एकाकी तर अजिबातच नाही, पण तिकडे जे गेलेले आहेत त्यापैकी अनेकांना फार मोठ्या प्रमाणात रकमेचं, आर्थिक रकमेचं आणि अन्य कशाचं आमिष दाखवण्यात आलं आहे असा संशय आहे. अशा गोष्टीचे पुरावे मिळत नाही. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याची सत्यता तपासायला पाहिजे, पण त्यांनी सांगितले की मला 50 कोटी मिळाले. त्याची सत्यता तपासून घ्यावी लागेल मात्र त्या व्हिडिओची, आणि ते जर खरं असेल तर त्यासंबंधी केससुद्धा केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट आहे की यामिनी जाधव म्हणजे यशवंत जाधव जे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष असताना ज्यांनी प्रचंड प्रॉपर्टी केली, त्या यशवंत जाधवांच्या पत्नी आणि आमदार आहेत. त्या जर एकनाथ शिंदेंच्या बाजूला गेल्या असतील, भावना गवळी जर तिकडे गेले असतील, म्हणजे असे अनेक जण आहे की ज्यांच्या मागे ईडीची चौकशी लागली आहे किंवा अन्य इन्कम टॅक्सची चौकशी लागली असेल किंवा लावली जाईल अशी त्यांना धमकी देण्यात आली असेल. संजय शिरसाट यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांचा कसं काय आम्हाला भेट मिळायची नाही, मधले बडवे वगैरे त्यांनी सांगितलं ते. पण संजय शिरसाट यांनी एक असं वक्तव्य केलं की शिवसैनिकांनी एकमेकांमध्ये भांडू नये, राष्ट्रवादी आपल्यामध्ये भांडणं लावत आहेत असं ते म्हणाले. मला माहीत नाही याचा अर्थ ते हे इनोसंटपणे म्हटले आहेत का त्यांना पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या साईडला यायचे, त्यांना किंवा त्यांच्यासारख्या अनेकांना. कारण जे एकनाथ शिंदेंच्या मागे तिकडे गेलेले आहेत ते जर महाराष्ट्रात आले आणि त्यांना कैदेत ज्या पद्धतीने ठेवण्यात आले किंवा विमानात ज्याप्रमाणे अक्षरशः कोंबतात ढकलून, मुसक्या आवळून ढकलतात, तसं जे करण्यात आलेलं आहे त्याच्यापासून त्यांची सुटका झाली, त्यांना अभिव्यक्ती आणि संचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य मिळालं, तर ते काय बोलतील मला माहिती नाही. उद्धवजी असं म्हणाले की 10-20 जणं त्यांच्या संपर्कात आहेत, म्हणजे कदाचित त्यांना सुटका झाली तर त्यांना पुन्हा या बाजूला यायचं असेल असं असू शकतं. दुसरी गोष्ट अशी की जर त्यापैकी काही जणांना या बाजूला यायचं असेल किंवा एकनाथ शिंदेंनासुद्धा यायचं असेल की माझी चूक झाली, अजितदादा पवारांनी जशी चूक केली तसं त्यांना वाटत असेल चूक झाली, किंवा महाशक्तींनी त्यांना समर्थन देणं जर थांबवलं की आता हा डाव काही यशस्वी होत नाही, म्हणून डाव यशस्वी होत नसेल तर हे लगेच हात वर करतील, आमचा काही संबंधच नाही म्हणून कोणी काही बोलत नाही याच्याबद्दल. हे लक्षात ठेवलं पाहिजे. जे 50 आमदार तिकडे गेलेले आहेत, भाजप तुमचा वापर करणार आहे आणि यूज आणि थ्रोप्रमाणे वापर झाला की तुम्हाला सांगतील की आमच्या पक्षात या, आमच्या पक्षाच्याच चिन्हावर निवडणूक लढवा, नाहीतर चालते बा म्हणून तुमचा उपयोग संपला आहे. शिवसेनेचं खच्चीकरण करणं हेच उद्दिष्ट होतं. प्रादेशिक पक्षाची इथे वासलात लावायची
आम्ही म्हणजेच महाराष्ट्र, आम्ही म्हणजेच भारत, आम्ही म्हणजेच हिंदुत्व, आम्ही म्हणजेच मराठी माणूस असं दाखवण्यासाठी, म्हणून 100% भाजपसाठी हे सगळं कारस्थान रचलं जातं आहे. हे सर्वसामान्य महाराष्ट्रीयन माणसांनी, मराठी माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुमची विचारधारा कुठलीही असो, पण हे घास घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. एखाद्या पक्षाची मैत्री करून त्याला कसं संपवायचं हे या पक्षाला माहिती, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अशा वेळी, अशा संकटाच्या वेळी ज्या अनेक कलावंत आहेत, समजा आदेश बांदेकर तर शिवसेनेत, अनेक चित्रपट शाखा आहे शिवसेनेची, टेलिव्हिजन कलावंत आहेत, नाटकातले कलावंत आहेत, त्यांनी व्हिडिओ म्हणजे ज्यांना अनेक वेळा शिवसेनेने मदत केली, त्यांनी व्हिडिओ प्रस्तुत करावेत, रिलीज करावेत की शिवसेना संकटात आहे, शिवसेनेला वाचवण्याची मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी गरज आहे शिवसेनेची, आपल्या स्वाभिमानासाठी, प्रादेशिक अस्मितेसाठी शिवसेनेची गरज आहे, असे आवाहन करणार. कारण या सगळ्यांचे अनुयायी मोठे आहेत. असे व्हिडिओ त्यांनी रिलीज केले पाहिजेत. महिलांनी मेळावे घेतले पाहिजेत ठिकठिकाणी, शिवसेनेच्या महिलांनी मेळावे घेतले पाहिजेत, अनेक ठिकाणी शपथा घेतल्या पाहिजेत. बाळासाहेब ठाकरे यांचे जे काही विचार आहेत, जे शिवसैनिकांना प्रेरणा देतात, त्याचे व्हिडिओज रिलीज केले पाहिजेत. जाहीर सभेमध्ये त्यांचे व्हिडिओ दाखवले पाहिजेत. बाळासाहेबांच्या वेळोवेळी भूमिका काय होत्या हे दाखवलं पाहिजे. अशा पद्धतीने सर्वसामान्य शिवसैनिक आणि सर्वसामान्य लोकांना आवाहन केलं पाहिजे. कायदेशीर लढाई, विधिमंडळातील लढाई, तांत्रिक बाजू याची मी आत्ता चर्चा करत नाही आहे. 2024मध्ये सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य मतदार हा हे द्रोह करणाऱ्या लोकांना लोळवणार आहे, पराभूत करणार आहे असंच मला वाटतं. कारण ज्यावेळी शरद पवार आमच्या हृदयात आहे असं सांगून जे लोक भाजपत सामील झाले त्यापैकी अनेकांचा पराभव झाला, हे लक्षात ठेवलं पाहिजे. एकनाथ शिंदेंबरोबर जाणाऱ्या लोकांनी, लोक महामूर्ख नाहीत असे आंधळेपणे काही स्वीकारणार, ते अडाणी नाही आहेत, ते बरोबर सूज्ञ आहेत. ते महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले सर्व मतदार, मराठी असतील, अन्य प्रांतातले असतील, सगळे मतदार हे सूज्ञ आहेत. तेव्हा ते असं शिवसेनेचा सगळा फायदा घेऊन, सगळी पदं उपभोगून शिवसेनेचा विश्वासघात करणाऱ्या गद्दारांना सर्वसामान्य मतदार 2024च्या निवडणुकीमध्ये धूळ चालेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. परंतु आता शिवसेनेमधल्या सगळ्या नेत्यांनी रात्र वैऱ्याची आहे, काळ कठीण आहे असं लक्षात घेऊन ज्या चुका आत्तापर्यंत केल्या त्या चुका तर दुरुस्त केल्या पाहिजेत. नेतृत्वाने, उद्धवजींनी, आदित्यजींनी ज्या काही चुका झाल्या त्या तर दूर केल्या पाहिजेत. पण त्या पलीकडे जाऊन सर्व माध्यमांचा उपयोग करून, टेलिव्हिजन, सोशल मीडिया, जाहीर सभा, व्यक्तिगत कनेक्ट या सर्व माध्यमांचा उपयोग कल्पकपणे केला पाहिजे आणि शिवसेनेला पुन्हा पहिलं स्थान, पुन्हा वैभवाप्रत नेलं पाहिजे. शून्यातूनही विश्व साकारता येतं हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही वेळ आहे शिवसेनेला वाचवण्याची. शिवसेनेतले सगळे सामान्य शिवसैनिक असतील, जे नेते उद्धवजींबरोबर आहेत, आदित्य ठाकरे आहेत, बाकीचे लोक आहेत, बाकीचे नेते आहेत, ते सगळे ठामपणे उभे आहेत. पण सामान्य शिवसैनिकांनी सुद्धा जागं झालं पाहिजे. सामान्य माणसांनी, मतदारांनी सुद्धा एक पक्ष वाचवण्याची गरज आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हा प्रादेशिक अस्मितेवरती आधारित असलेले पक्ष आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेनेने आत्तापर्यंत केलेलं काम लक्षात ठेवलं पाहिजे आणि शिवसेनेला वाचवा, उद्धवजींना, आदित्यजींना सांभाळा असं मी पुन्हा एकदा आवाहन करतो, थेट आवाहन करतो. काही लपवाछपवी न करता थेट आवाहन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.